23 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या नीटचे पेपर फुटल्याचं प्रकरण ताजं असतानाच आज होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपरही फुटलाय। त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे। त्याचाच फटका 6,34,000 परीक्षार्थी शिक्षकांना बसलाय। याच प्रकरणी 4 प्रश्नपत्रिका संचांसह बिहारमधील 2 आणि हरियाणामधील 1 अशा 3 आरोपींना पोलिसांनी भिवंडीमध्ये सापळा रचून अटक केली आहे। आरोपी 1.5 कोटी रुपयांना पेपर विकणार होते, मात्र पेपर वितरित करण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाच्या अधिक तपासाकरिता विशेष पथकं राज्यभरातील विविध ठिकाणी रवाना झाली आहेत। आपण याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून। नंदकिशोर, या टीईटी पेपरची किंमत चक्क 1.5 कोटी रुपयांना होती, मात्र हे पेपर वितरित करण्याच्या आधीच त्यांना पकडलं गेलंय। पुढच्या तपासातल्या काय अपडेट्स आहेत? नक्कीच खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व संपूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत। एसआयटी जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे। त्यामध्ये डीसीपी असतील किंवा इतर नियुक्त जे अधिकारी आहेत ते खरं तर संपूर्ण राज्यभर याची चौकशी करतील। वेगवेगळी पथकं खरं तर निर्माण करण्यात आलेली आहेत। त्या पथकांच्या आधारे या तिघांची जी चौकशीच्या आधारे जी तपास आहे तो खरं तर पुढे घेऊन जाण्यात येईल। सध्या तिघांना अटक केलेली आहे। भिवंडी म्हणजे नाशिक आणि मुंबई महामार्गावरती सापळा रचून खरं तर ठाणे पोलिसांनी ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। 3 जणांना खरं तर कोठडी जी आहे ती मिळाली आणि कोठडीच्या अंतर्गत जी आहे ती तपास सध्या सुरू आहे। मात्र कस्तुरी पाहायला गेलं तर 10:30 वाजता एक पेपर होता आणि दुपारी एक पेपर होता। 2 पेपर होते वेगवेगळ्या विभागाचे, भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही पेपरचे 4 सेट होते आणि 4ही सेट जे आहेत ते खरं तर व्हायरल झालेले होते किंवा त्यांनी जे आहे ते चोरलेले होते आणि ते पोलिसांच्या हाती सापडलेले होते। याच्या अगोदर सुद्धा त्यांनी किती जणांना पेपर दिले ही सुद्धा चौकशी कस्तुरी खरं तर होईल। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर जवळपास 1028 केंद्रांवरती संपूर्ण महाराष्ट्रात ही खरं तर परीक्षा जी आहे ती होणार होती। यातला जो पेपर म्हणजे टीईटी शिक्षक पात्रता भरती यातला जो एक पेपर जो आहे तो जवळपास 1.5 कोटीला विकणार असल्याची जी माहिती आहे ती पोलिसांनी खरं तर काल दिलेली होती। म्हणजे आपण याची व्याप्ती जी आहे ती पाहू शकतो। जवळपास 1.5 कोटीचा एक पेपर म्हणजे एक सेट। याच्याच अंतर्गत जर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीचा पेपर जो आहे तो काल दिवसभर आज सकाळपर्यंत वितरित केला जाऊ शकतो। कालच्या अगोदर सुद्धा अशा पद्धतीचे पेपर कुठे महाराष्ट्रात गेलेत का, कोणत्या जिल्ह्यात गेलेत का, कोणता क्लास यामध्ये समाविष्ट आहे का, याची खरं तर चौकशी सध्या सुरू आहे। मात्र संपूर्ण जर व्याप्ती पाहता तिघांना अटक केलेली आहे, एक जो आहे तो फरार आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर दादा भुसे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया आहेत। अनेक कठोर जे आहेत ते नियम लावून सुद्धा अशा जी पेपर फुटे होते त्यामुळे त्यांनी सुद्धा जे आहे ते दुःख व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते। सध्या एसआयटी स्थापन करण्यात आलेले आहेत। आज 2 पेपर होते आणि या 2 पेपरच्या संदर्भात पेपर फुटी संदर्भात एसआयटी आता चौकशी करेल। बरं, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।